नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत, एक अशी कथा जी आपल्याला सांगते की खरी निष्ठा आणि चिकाटी असेल ना, तर मोठ्यात मोठं संकट सुद्धा सहज पार करता येतं. चला तर मग सुरू करूया ही प्रेरणादायी गोष्ट. आता प्रश्न असा आहे की एका हत्तीची गोष्ट, हो, एका हत्तीची गोष्ट एखाद्याला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढू शकते का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण आजची कथा आपल्याला नक्कीच दाखवून देईल की हे कसं शक्य आहे. तर या कथेची सुरुवात होते एका अशा प्रसंगाने जिथे एक गुरु आपल्या एका शिष्याला भेटतात. आणि हा शिष्य म्हणजे त्याने आपल्या मार्गावर पुढे जाण्याची सगळी इच्छाशक्तीच गमावलीये. तो पूर्णपणे खचून गेलाय, निराश झालाय. तेव्हा गुरु त्याला त्याच्याच विसरलेल्या भूतकाळाची आठवण करून देतात. ते म्हणतात, अरे, पूर्वी तू फक्त आणि फक्त चिकाटीच्या जोरावर एका संपूर्ण राज्यावर वर्चस्व मिळवलं होतंस, आणि आज आज तू अशी हिंमत हारतोयस. आणि मग त्याच क्षणी गुरु त्याला त्याच्याच पराक्रमाची एक अविश्वसनीय गोष्ट सांगायला सुरुवात करतात. तर गोष्ट सुरू होते एका गावातून. हे गाव होतं 500 सुतारांचं. आणि एके दिवशी त्यांना एक हत्ती दिसतो, प्रचंड वेदनेने तडफडणारा. आणि इथूनच एका अतूट नात्याची सुरुवात होते. त्या सुतारांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या बिचाऱ्या हत्तीच्या पायात बाभळीचा एक भला मोठा काटा रुतलेला होता. मग त्यांनी काय केलं तर अत्यंत काळजीपूर्वक एका धारदार अवजाराने जखमेवर एक छोटासा छेद घेतला, त्या काट्याला दोरी बांधली आणि तो बाहेर खेचला. मग ती जखम स्वच्छ धुवून त्यावर व्यवस्थित औषधोपचार केला. त्यांच्या या एका दयाळू कृतीने त्या हत्तीचं आयुष्य तर वाचलंच, पण त्यासोबतच एका अतूट नात्याचा पायाही रचला गेला. आणि या उपकाराची परतफेड म्हणून तो हत्ती आपलं संपूर्ण आयुष्य, हो, संपूर्ण आयुष्य त्या सुतारांची सेवा करण्यात घालवतो. तो त्यांच्यासाठी मोठमोठी झाडं ओढून आणायचा, लाकडाचे अवजड ओंडके उचलायचा, म्हणजे त्यांची सगळी कामं तो अगदी मनापासून करायचा. काही काळ लोटतो. तो हत्ती आता वृद्ध झालाय. आणि मग तो काय करतो? तो आपल्या एका सुंदर, पांढऱ्या, शुभ्र आणि अगदी आपल्यासारख्याच निष्ठावान पिल्लाला त्या सुतारांच्या सेवेसाठी आणून देतो. आणि हाच आहे ह्या कथेचा खरा नायक, जो आपल्या वडिलांचा तो सेवेचा वारसा पुढे चालवणार आहे. आता कथेचा पुढचा टप्पा सुरू होतो. इथे त्या तरुण हत्तीचं जे श्रेष्ठ चारित्र्य आहे, जे त्याचे गुण आहेत, ते थेट राजघराण्याचं लक्ष वेधून घेतात. चला पाहूया त्याचं नशीब इथून पुढे कसं बदलतं. या हत्तीमध्ये ना एक खूप विशेष गुण होता. असं म्हणतात की जे श्रेष्ठ, उच्च कोटीचे प्राणी असतात, ते ज्या पाण्यात आंघोळ करतात ते पाणी कधीही घाण करत नाहीत. आणि त्याचा हाच एक साधासा गुण त्याच्या आयुष्याला एक असं काही अनपेक्षित आणि विलक्षण वळण देणार होता, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तर झालं असं की नदीच्या वरच्या बाजूला त्या हत्तीचं अर्धसुकं शेण पावसामुळे नदीत वाहत आलं. आणि ते वाहत वाहत थेट बनारसच्या राजघाटावर एका झुडपात येऊन अडकलं. आता जेव्हा राजाचे तब्बल 500 हत्ती तिथे आंघोळीसाठी आले, तेव्हा त्यांना त्या श्रेष्ठ प्राण्याच्या शेणाचा वास आला आणि त्या सगळ्यांनी पाण्यात उतरायला चक्क नकार दिला. हत्तींचे जे प्रशिक्षक होते त्यांनी लगेच तपास केला की नक्की झालंय काय. आणि तेव्हा त्यांना ते शेण दिसलं. आणि ते तरबेज होते. त्यांनी एका क्षणात ओळखलं की नदीच्या वरच्या बाजूला नक्कीच कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ, उच्च जातीचा हत्ती राहतोय. त्यांनी लगेच धावत जाऊन राजाला ही माहिती दिली. राजाला हे कळताच तो स्वतः त्या हत्तीला पाहण्यासाठी आला. आणि तो इतका प्रभावित झाला की त्याने त्या हत्तीसाठी तब्बल 1,00,000 मोहऱ्यांची, हो, 1,00,000 मोहऱ्यांची मोठी रक्कम देऊ केली. पण तो हत्ती आपल्या जागेवरून 1 इंच सुद्धा हलला नाही. जणू काही तो सांगत होता की त्याची निष्ठा पैशांनी विकत घेता येणार नाही. आणि इथेच कथेला एक नवीन, अनपेक्षित वळण मिळतं. कारण त्या हत्तीसाठी पैशांपेक्षा नाती खूप जास्त महत्वाची होती. त्याने राजासमोर आपल्या अटी ठेवल्या. ज्या सुतारांनी त्याला वाढवलं त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा, त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला नवीन कपडे मिळायला हवेत, आणि ज्या मुलांसोबत तो खेळला त्या सगळ्यांच्या भविष्याची सोय झाली पाहिजे. निष्ठेची ही किंमत पाहून राजा अक्षरशः थक्क झाला. तर राजाने त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि आता तो हत्ती राजाचा सर्वात विश्वासू साथीदार बनला होता. आणि आता येतो कथेचा उत्कर्ष बिंदू. तो क्षण जेव्हा त्या राज्यावर आत्तापर्यंतचं सर्वात मोठं संकट कोसळतं. बघा, परिस्थिती किती विचित्र होती. एका बाजूला राणी एका मुलाला जन्म देते.
राजकुमार विनहाट जन्माला येतो, राज्याची आशा. आणि दुसऱ्याच बाजूला राजाचा अचानक मृत्यू होतो. आणि हीच संधी साधून कोसलचा शत्रू राजा शहराला वेढा घालतो. विचार करा, संपूर्ण राज्याचं भवितव्य आता त्या एका नवजात बालकावर अवलंबून होतं. तेव्हा ती हताश झालेली राणी त्या तान्ह्या बाळाला उचलते आणि थेट त्या हत्तीच्या पायाशी ठेवते आणि अत्यंत कळकळीने म्हणते, स्वामी, तुमचा मित्र आता या जगात नाही. आता तुमच्यासमोर 2च पर्याय आहेत. एकतर तुम्हीच तुमच्या या मुलाला ठार करा किंवा त्याच्यासाठी हे राज्य परत जिंकून आणा. राणीचे ते शब्द ऐकताच त्या हत्तीने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने त्या बाळाला हळूवारपणे आपल्या सोंडेने उचललं आणि आपल्या डोक्यावर ठेवलं. एक मोठी भेदक डरकाळी फोडत तो थेट शहराच्या वेशीबाहेर पडला आणि शत्रूच्या सैन्यावर विजेच्या वेगाने तुटून पडला. बघता बघता एका क्षणात त्याने संपूर्ण सैन्याची दाणादाण उडवली आणि त्या शत्रू राजाला जिवंत पकडून थेट राजकुमार विन्हाटच्या पाराशी आणून टाकलं. आणि अशा प्रकारे त्या एका हत्तीच्या अविचल निष्ठेमुळे आणि पराक्रमामुळे राजकुमाराचं राज्य सुरक्षित झालं. आणि पुढे जाऊन तोच राजकुमार विनहाट संपूर्ण भारतावर मोठ्या न्यायाने राज्य करतो. तर ही होती त्या हत्तीची गोष्ट. आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रसंगावर येऊया, जिथे गुरु त्या निराशेने ग्रासलेल्या शिष्याला आता या कथेचा खरा अर्थ उलगडून दाखवणार आहेत. भूतकाळाचा वर्तमानाशी असलेला तो अदृश्य धागा ते आता जोडणार आहेत. आणि मग गुरु ते रहस्य उलगडतात. ते त्या शिष्याला सांगतात, त्या कथेतील वृद्ध हत्ती म्हणजे सारीपुत्त, त्याची आई म्हणजे महामाया, आणि तो राजकुमार विनहाट तो मी स्वतः होतो. आणि मग ते थांबतात आणि ते शिष्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतात, आणि तो अविचल निष्ठावान हत्ती तो दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतः होतास. आणि हे शब्द ऐकल्यावर त्या शिष्याला आपल्याच आत दडलेल्या प्रचंड शक्तीची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि ही कथा आपल्याला इथेच एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतेय. विचार करा, जर चिकाटीच्या फक्त एका कृतीने, एका प्रसंगाने संपूर्ण राज्य वाचू शकतं, तर मग आयुष्यभर चिकाटीने प्रयत्न करत राहिल्यास काय काय साध्य होऊ शकतं?